सर मराठवाडा विभागात जवळपास कारखान्यांकडे 650 कोटी रुपये हंगामाचे थकीत आहेत. ऊसाचे ऊसाचं पेमेंट का पेमेंट ऊसाचं म्हणजे कारखान्याने द्यायचे. कारखान्याने द्यायचे आहेत. 650 कोटी रुपये जवळपास थकीत आहेत, मात्र तो हप्ता दिला गेला. आता कालपुरा कारखान्याला RRC काढलेली आहे, त्यांच्यावर कार्यवाही होणार आहेतच. तसं बघितलं तर कारखानदारी खूप अडचणीत आलेली आहे. सरकारकडे मिटिंग घेतली, केंद्र सरकारकडे जाऊन आतापर्यंत FRP 6 वेळेस वाढली, MSP एकदा देखील वाढली नाही. त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेबाकडे बैठक लावली आणि त्यांनी म्हणले की आपण केंद्रात जाऊ, त्यात काही तोडगा काढू, अडचणीमध्ये आहेत. आणि मग ज्याचे काही मागले राहिले आहेत 75% दिले असेल तर त्यांना एक सवलत मिळू शकते. तसं तर त्यांच्या त्याप्रमाणे कारवाई चालूच आहे. 21 शुगर जो कारखाने आहेत त्यांच्याकडे जास्त थकीत आहे का नाही बोलतो त्यांना. मला ज्या फिगर काही असली तर मी बोलतो 21 शुगर जो शुगर आहे नांदेड लातूरचा नांदेडमध्येही त्यांचा कारखाना आहे. जवळपास 86 कोटी त्यांच्यावर. ठीक आहे, मी कमिशनरला बोलतो. कमिशनर काय नाही तिथं. कमिशनर हे गेलेत निवडणुकीमध्ये, काय आपले साखर आयुक्त, तरी खाली जी यंत्रणा आहे त्यांना सांगतो मी. 6 महिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीये. FRPचे पैसे तात्काळ 2-3 गोष्टी झालेल्या आहेत. काही लोकांनी संमती घेतली असेल तर 75% दिलं तर थोडा वेळ लागू शकतो. तसे कायद्यामध्येच तरतूद आहे बरं का. काही लोकांची मग ते बघावं लागेल. कारखाने सांगतात त्याप्रमाणे पैसे पण देणार. 2500 म्हणतात 2300 दिलं. जर 75% 2500च्या समजा आज त्यांचा रेट जे आहे त्या रेटच्या 75% जर अमाऊंट दिली असेल आणि 2% त्यांचे हप्ते असतील आणि तिथल्या शेतकऱ्याची संमती घेतली असेल तर त्यांना 1-2-3 महिने सवलत मिळू शकते. बारामतीला पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसनं माघार घेतली आहे. तुमच्या पक्षाचे धनंजय मुंडे यांच्या ज्या पत्नी आहेत कल्पना काय करुणा मुंडे हा मात्र तिथं लढत आहेत. लढले असतं काय होतं काय होणार आहे चित्र तुम्हालाच माहिती आहे. माहिती आहे मात्र बिनविरोध होत असताना नाही. आता काँग्रेसचे माहीत होतं आपल्याला, एवढा मोठा पक्ष होता. काही लोक बघतात आपल्याला, विचारतात का, अशा पद्धतीने भरलेले आहेत. काय बारामतीमध्ये काय होणार आहे माझ्यापेक्षा तुम्हालाच अधिक माहिती आहे, बरोबर आहे का नाही. आणि ते सगळ्यांनी दिलं असतं तर उलटं चांगलं झालं असतं. महाराष्ट्रामध्ये एक इमेज निर्माण झाली असती, काय परंपरा टिकल्यासारखं. पण काँग्रेस पक्षाने घेतली ना माघार. काय ठीक आहे, तर राहिले तर राहिले, काय होते त्याला, लोकशाही आहे. हां बारामतीमध्ये जर प्रचाराला बोलवलं तर वहिनीच्या प्रचाराला नक्की जाईल. तिथे बसूनच आहे मी बसूनच आहे. सुप्रिया सुळेला फोन करणार का मग प्रचाराला? या काय झालं ना करायला नाही करायला काय झालं, करू काय. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रश्न जो आहे कोणता हो हो त्याच्या अनुषंगानं पुढे काही चालू आहे ना. चौकशी नेमली अधिकारी नाही. सभागृहामध्ये उत्तर मी दिलं होतं. त्यांच्या काही अनुकंपा म्हणून काही लोकांना भरलेत असं त्यांचा एक प्रश्न होता. अनुकंपा म्हणजे कामावर असताना जर एखादी कर्मचारी मिळाला तर त्याच्या पाल्याला नोकरी घेता येते. पण प्रश्न विचारण्याचं कर्त्याचं म्हणणं असं होतं की 1 वर्ष 2 वर्ष शिल्लक असताना त्या ठिकाणी अनफिट दाखवून भरती केली. आम्ही म्हणलं की ते बघूत अनफिट कशाला म्हणता, वर्षा 2 वर्षाचा अनफिट कसा झाला, त्याची चौकशी आम्ही अधिकारी नेमलेला आहे. काय तर तो चौकशी करता अधिकारी, त्याच्यानंतर निर्णय घेऊ आपण. आमच्या इथं